आदित्य ठाकरे तिकडे काही पॉवर पॉईंट प्रेझेंटेशन करणार, जसं राहुल गांधींनी दिल्लीत पॉवर पॉईंट प्रेझेंटेशन केलं तसंच एक सादरीकरण या मेळाव्यातही केलं जाणार. खरं म्हणजे आम्हाला असं वाटतं की हे प्रेझेंटेशन मतचोरी संदर्भात, मतदार यादीतल्या घोटाळ्यांसंदर्भात जे दिल्लीत राहुल गांधी यांनी केलं होतं ते मुंबईमध्ये आदित्य ठाकरे आणि त्यांची टीम करेल. खूप महत्त्वाच्या गोष्टी त्याच्यामध्ये संशोधन करून आणलेले आहे. हे प्रेझेंटेशन महाराष्ट्राच्या आणि देशाच्या निवडणूक आयोगानं काळजीपूर्वक पाहावं. राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि त्यांच्या कॅबिनेटनं मोठ्या पडद्यावर पाहावं. आम्ही व्यवस्था करू आणि महाराष्ट्रामध्ये कशा प्रकारे मतचोरी, होड चोरी, याद्यांतील घोटाळा झाला आणि त्या निवडणुका जिंकण्यात आल्या याचं प्रात्यक्षिक त्यांनी अनुभव, म्हणजे राज्यातली लोकशाही कशी खतम केली ह्या लोकांनी, ह्याच लोकांनी जे बसलेत सत्तेवर ते, त्याची कदाचित त्यांना खात्री पटेल की होय आपण लोकशाहीची हत्या केलेली आहे, आपण निवडणुका हायजॅक केलेल्या आहेत. आपण मतदार पुरावे मागतात ना, पुरावे 27 तारखेला पुरावे प्रत्यक्ष तुम्ही पहा. डुप्लिकेट मतदार, स्थलांतरित मतदार, एका एका घरात 100 मतदार बिनबापाचे. हे काय प्रकार आहेत याचं प्रात्यक्षिक स्वतः सरकारनं पाहावं, अनुभवावं, निवडणूक आयोगानं पाहावं, दिल्लीच्या निवडणूक आयोगानं पाहावं आणि देशानं पाहावं. नोव्हेंबरला मोर्चा तुम्ही काढताय, त्याआधी काँग्रेस सुद्धा उद्या पत्रकार परिषद याच मुद्द्यावर घेतोय, मनसेचा मेळावा सुद्धा याच मुद्द्यावर झाला आणि आपला निर्धार मेळावा पण याच मुद्द्यावर होणार आहे. हाच मुद्दा महत्वाचा आहे. निवडणुकीसाठी हाच मुद्दा महाविकास आघाडी आणि मनसेचा असणार, स्ट्रॅटेजी तयार केली जाते. बघा, मनसे महाविकास आघाडी या विषयावर वेगळे नाही आहेत. या विषयावर सर्व पक्षीय लोक काम करत आहेत, सर्व पक्षीय बैठका होत आहेत, सर्व पक्षीय शिष्टमंडळ निवडणूक आयोगाला भेटत आहे आणि सर्व पक्षीय मोर्चा या विषयावर निघतो. प्रत्येक जण आपापली भूमिका मांडताना दिसतोय तुम्हाला. राज ठाकरे यांनी एक मेळावा घेतला त्यांच्या यादी प्रमुखांचा, त्यात सुद्धा त्याने याच विषयावरती जोर दिला. राहुल गांधी हे सातत्याने या विषयावरच बोलत आहेत. किंबहुना या विषयाला सुरुवातच राहुल गांधी यांनी केली आहे, मान्य केलं पाहिजे. तेजस्वी यादव बिहारमध्ये याच विषयावरती वोट अधिकार यात्रा राहुल गांधींबरोबर त्यांनी काढली आणि वातावरण त्यांनी एक माहोल बनवला. पश्चिम बंगालमध्ये तृणमूल काँग्रेस याच विषयावर निवडणूक आयोगाशी चर्चा करते आहे. संपूर्ण देशामध्ये मतदार यादीतला घोटाळा हा एक अत्यंत गंभीर विषय आहे. जर मतदार यादी शुद्ध आणि पवित्र नसेल तर निवडणूक कशी काय पारदर्शक होऊ शकते. त्याच्यामुळे 1 नोव्हेंबरचा जो मोर्चा आहे तो सर्वपक्षीय मोर्चा आहे आणि त्या मोर्चाची तयारी, काल दिवाळी संपलेली आहे, दिवाळीच्या हँगओव्हरमधून लोक बाहेर पडतील आज आणि आजपासून त्या मोर्चाच्या तयारीला आम्ही सगळे लागू. काल माननीय उद्धव ठाकरे आणि माननीय राज ठाकरे यांच्यामध्ये त्या मोर्चाच्या तयारी संदर्भात सविस्तर चर्चा झाली. पुढल्या काही दिवसामध्ये एकत्र येऊन ते चर्चा करतील मीडियाशी, कार्यकर्त्यांशी, आणि हा एक मोर्चा जो आहे हा एक विराट मोर्चा निघेल. निवडणूक आयोगाला दणका देणं गरजेचं आहे का निवडणूक आयोग ही भारतीय जनता पक्षाची एक शाखा म्हणून काम करते केंद्रात आणि राज्यात. असं आहे की कर्नाटकमध्ये पर होट डिलीट 80 रुपये, फार स्वस्तात सौदा करतात. 80 रुपयामध्ये 1 होट डिलीट केलं जातं. अशा पद्धतीनं हजारो मतं कर्नाटकातील मतदार यादीतून वगळण्यात आली. महाराष्ट्रामध्ये सुद्धा हाच फॉर्म्युला लावला जातो, कारण तीच एजन्सी जी कर्नाटकात काम करत होती या सगळ्या घोटाळ्यावर, तीच एजन्सी भारतीय जनता पक्ष आणि मिंदेच्या लोकांनी, अशा एकूण 6 एजन्सी त्यांनी लावलेल्या आहेत. त्यांना हवी असलेली नावं मतदार यादीत टाकायची आणि जिथे आम्हाला मतदान होऊ शकेल त्या भागातली मतं गाळायची.
अशासाठी शिंदे, मिंधे आणि फडणवीस म्हणजे भाजपा यांनी 6 ते 7 एजन्सीज कोट्यावधी रुपये देऊन मुंबई महाराष्ट्रात लावलेले आहेत. म्हणून तर ते सांगतायत ना की आमचाच महापौर होईल. आणि त्यांचे ब्रँड अँबॅसेडर कोठारे. राऊतसाहेब, आणखी एक स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका जवळ येत आहेत. मतचोरी हा तुमच्या मुद्द्यावर, अजेंड्यावर मुद्दा दिसतो आहे. आणखी एक खळबळजनक गौप्यस्फोट भाजपचे माजी प्रदेशाध्यक्ष आणि विद्यमान मंत्री बावनकुळेंनी आपल्या भाषणात केला आहे. त्यांचं असं म्हणतंय की आपल्या पक्षाचा पण लागला असताना एका जरी कार्यकर्त्यानं बेईमानी केली तर याद राखा, सगळ्यांचे फोन सर्व्हेलन्सला टाकलेले आहे. व्हॉट्सअप ग्रुपवर तुम्ही कोणाशी काय बोलता, तुम्ही कोणाशी काय संवाद साधता, हे सगळं आम्हाला कळतं आहे. तुमचे व्हॉट्सअप सर्व्हेलन्सवर नाहीये असं तुम्हाला वाटतंय का, असं बावनकुळे म्हणतात. म्हणजे सगळ्या पदाधिकारी कार्यकर्त्यांचे फोन हे सर्व्हेलन्सवर आहेत, फोन टॅपिंग होते. बावनकुळे यांच्यावर गुन्हा दाखल करून इंडियन टेलिग्राफ ऍक्ट नुसार त्यांच्यावर गुन्हा दाखल करून त्यांना तात्काळ अटक करून चौकशी केली पाहिजे. बावनकुळे यांनी कोणत्या प्रकारचं पेगॅससचं मशीन इथे आणलेलं आहे स्वतः, किंवा भाजपा कार्यालयामध्ये लावलंय का, काही खाजगी लोक लावले आहेत का? हा विषय फक्त भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्त्यांसंदर्भात नसून महाराष्ट्रातल्या सर्व प्रमुख विरोधी पक्षाच्या नेत्यांचेही फोन अशा प्रकारे ऐकले जात आहेत, त्यांचे व्हॉट्सअप पाहिले जात आहेत, हे आता बावनकुळे यांनी सांगितलेलं आहे. बावनकुळे आणि त्यांची टीम भाजपची, रवींद्र चव्हाण, मुंबईतले काही बिल्डर्स, भाजप बरोबर असलेले, नागपुरातल्या काही यंत्रणा, या एकत्र येऊन त्याने एक वॉर रूम उघडलेलं त्यांचं खाजगी, आणि त्या माध्यमातून भारतीय जनता पक्षाचे शिंदे मिंदे गटाचे सुद्धा लोक त्याच्या सर्व्हेलन्स खाली आहेत. आणि शिवसेना, माननीय उद्धव बाळासाहेब ठाकरे, शरद पवारांचे लोक, काँग्रेसचे लोक, हे सगळ्यांवरती व्हिजिलन्स आहे. हे अत्यंत बेकायदेशीर कृत्य आहे, घटनाबाह्य कृत्य आहे.